अप्पू हत्ती चौक सर्जेपूर रोडला वीर लहुजी वस्ताद साळवे नाव देण्याच्या मागणीसाठी सत्यशोधक बहुजन आघाडीचे बोंबाबोंब आंदोलन। प्रस्ताव तयार असूनही मंजुरीला विलंब। 10 दिवसात निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। अहिल्यानगर शहरातील अप्पू हत्ती चौक, लाल टाकी ते सबलोक पेट्रोल पंप, सर्जेपूर या महत्वाच्या रस्त्यास क्रांतीवीर उस्ताद लहुजी साळवे यांच्या नावाने नामकरण करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून पूर्णतः तयार असूनही मंजुरी प्रलंबित ठेवल्याच्या निषेधार्थ आज महानगरपालिका कार्यालयात सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले। प्रस्ताव तयार, प्रक्रिया पूर्ण, तरीही मंजुरी रोखून धरण्याचा आरोप। महानगरपालिकेच्या प्रशासनामार्फत या नामकरणाचा प्रस्ताव सर्व आवश्यक कागदपत्रांसह संपूर्ण स्वरूपात तयार करण्यात आला आहे। संबंधित प्रक्रिया, विचारविनिमय, अहवाल, मार्गदर्शक सूचना सर्व काही पूर्ण असूनही हा प्रस्ताव मागील 6 महिन्यापासून मंजुरीसाठी प्रलंबित असल्याचा आरोप सत्यशोधक बहुजन आघाडीने केला आहे। आंदोलनकर्त्याचे म्हणणे, प्रस्ताव जाणून बुजून रोखून ठेवण्यात येत आहे। प्रशासन कोणत्या हेतूने हा विलंब करत आहे हे नागरिकांना कळत नाही। त्यामुळे बहुजन समाजात तीव्र नाराजी आणि अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे। आयुक्तांना निवेदन, 10 दिवसाचा अल्टिमेटम। बोंबाबोंब आंदोलनानंतर आंदोलनकर्त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले। यामध्ये पुढील मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे। वीर लहुजी वस्ताद साळवे रस्ता नामकरणाचा प्रस्ताव तत्काळ मंजूर करावा। मंजुरीला विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांचा लेखी खुलासा करावा। पुढील नामकरण बैठक प्रक्रियेचे वेळापत्रक सार्वजनिक करावे। आघाडीचे स्पष्ट इशारा दिला की 10 दिवसात निर्णय न झाल्यास महानगरपालिका मुख्यालयासमोर आणि शहरभर मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। वीर लहुजी वस्ताद साळवे बहुजनांच्या अभिमानाचा इतिहास। लहुजी वस्ताद हे स्वातंत्र्य लढ्यासाठी धाडसी योद्धा, बहुजन आदिवासीचे संरक्षण करते, बहुजन समाजाच्या आत्मसन्मानाचे प्रतीक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्व असल्याचे आघाडीने नमूद केले। अशा महामानवाच्या नावावर रस्ता करण्यास अडथळा निर्माण करणे म्हणजे सामाजिक सन्मानाचा अपमान केल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। या आंदोलनात सत्यशोधक बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। घोषणाबाजी, निदर्शने आणि बोंबाबोंब करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले। बहुजन आघाडीच्या वतीने गेल्या 20/5 ला आम्ही महानगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे। त्यामध्ये आमची मागणी अशी होती की अप्पू हत्ती चौक ते सबलोक पेट्रोल पंप, जो लाल टाकीचा रस्ता आहे, या रस्त्याला क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे मार्ग असं नामकरण करावं। आणि ह्या प्रक्रियेसाठी आता 5 ते 6 महिने होऊन गेलेत। या प्रक्रियेमध्ये महानगरपालिकेकडे आम्ही वारंवार ह्या सगळ्या गोष्टींची दखल घेतलेली आहे। आम्ही त्यांना वारंवार भेटतोय आणि त्यांनी जे जे मुद्दे उपस्थित केलेत त्या प्रत्येक मुद्द्याला आम्ही आजपर्यंत उत्तर देत आलो आहोत। माहितीच्या अधिकारामध्ये त्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाच आम्ही त्यांचीच माहिती घेऊन त्यांना उत्तर दिलेली, प्रत्येक गोष्टीची पूर्तता केलेली आहे। तरी सुद्धा आजपर्यंत नामकरणाला टाळाटाळ केली जाते आमच्या लक्षात येतं। आणि वारंवार आम्हाला या गोष्टीचं अधिकाऱ्यांशी भेटायला आल्यावर सांगितलं जातंय की तुमचं काम लवकर होईल, पण तुम्ही एक काम करा, तुम्ही लोकप्रतिनिधींना जाऊन भेटा किंवा त्यांची शिफारस आणा। आम्ही त्यांना सर्व स्पष्ट विचारलेलं आहे की अशी काही तरतूद आहे का कायद्यामध्ये नाम करण्यासाठी एखाद्या लोकप्रतिनिधीची तुम्हाला शिफारस पाहिजे असते, तर त्याच्या विरोधात मग पुढे बोलत नाही। आणि म्हणून आम्ही आज महानगरपालिकेच्या समोर सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने या मनमानी पद्धतीने काम करणारे जे प्रशासन आहे आणि राजकीय दबावाखाली काम करताना आम्हाला हे दिसत आहेत सगळे, आम्ही कुणाकडे तरी जावं आणि मग त्यांनी आमचं काम करावं, ही हुजरेगिरी महानगरपालिका करत असेल, पण सत्यशोधक बहुजन आघाडी आणि हे कार्यकर्ते कधीच करणार नाही, हे ठणकावून आम्ही त्यांना सांगून आज या ठिकाणी आम्ही बोंबाबोंब आंदोलन केलेलं आहे। आणि या बोंबाबोंब आंदोलन करून आम्ही इथं थांबणार नाही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट। आजही आम्ही त्यांना निवेदन देऊन आलेलो आहोत। जर 10 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही जर हा प्रश्न मार्गी लावला नाही तर इथून पुढं आता या प्रश्नाला घेऊन आम्ही वस्तीमध्ये जाणार, झोपडपट्ट्यांमध्ये जाणार आणि या आंदोलनाला एक व्यापक स्वरूप तयार करू आणि मग पुन्हा आम्ही तुमच्यापर्यंत धडकू, ही आम्ही त्यांना आता इशारा देऊन आलेलो आहोत। आयुक्तांना प्रत्येक वेळेसारखं त्यांचंही आत्ताही तेच मत होतं की पुढच्या बैठकीमध्ये हा मुद्दा घेतला जाईल आणि त्याच्यावर चर्चा करू, परंतु 10 दिवसाचे असे 5 महिने होऊन गेलेले आहेत। त्याच्यामुळं आम्हाला ते योग्य दिशा देतील आणि खरंच नामांतराला न्याय देतील अशी अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून बाळगतोय।
परंतु त्या पद्धतीने ते करताना दिसत नाही. येतोय आम्ही त्यांना की पुन्हा 10 दिवसानंतर आम्ही पुन्हा जोरदार ताकदीने या मागणीला घेऊन धडकणार आहोत. आमची मागणी साधी आहे, एका महापुरुषाचं नाव तुम्हाला रस्त्याने देण्यासाठी आम्ही मागणी करतोय. आम्ही काही लई मोठी मागणी केलेली नाही, तरी सुद्धा त्याला का टाळाटाळ केली जाते याचं कारण आम्हाला अजून समजत नाही. पालिकेवर ह्या करता आलो आहोत की आम्ही ज्या ठिकाणी दलित माहोल वस्ती आहे आणि ह्या वस्तीमध्ये होणाऱ्या सातत्याने समाजाची मागणी आहे की ह्या रस्त्याला क्रांतीवीर लहुजी वस्ताद साहेब मार्ग देण्यात यावे म्हणून सत्यशोधक बहुजन आघाडीने दिनांक 20/5/2025 रोजी ही निवेदन आयुक्त साहेबांना दिले आहे. परंतु खेदजनक गोष्ट अशी आहे की दारिद्र्य विचाराचे, दलबद्री विचाराचे ज्या प्रतिष्ठित खुर्चीवर बसलेले व्यक्तिमत्व आहे याचा खेद आम्हाला आहे की ज्या खुर्चीची प्रतिष्ठा काय आहे हे प्रत्येक पदाधिकाऱ्याला माहित आहे, जनतेला माहित आहे. परंतु आताची जी परिस्थिती चालू आहे या अहिल्यानगर शहरामध्ये वारंवार आयुक्त साहेबांकडे गेल्यानंतर ते एकच प्रश्न टाकत आहेत की आम्ही पुढल्या आठवड्यात तुमचं नामकरणाचा मुद्दा हाती घेऊ. त्यानंतर ते कालांतराने म्हणतात की आम्ही मानक पद्धतीने करू. परंतु मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे प्रसार माध्यमाच्या द्वारे की जे काही तांत्रिक अडचणी आम्हाला या प्रशासनाने आणल्या आहेत त्या प्रशासनाची आम्ही सर्व कागदपत्री पूर्तता केलेली आहे. तर माझी विनंती ही आहे की सर्व न्यूजवाल्यांना की आम्ही ते पेपर तुम्हाला दाखवू शकतोय जेणेकरून प्रत्येक जनतेला ते कळायला पाहिजे. हे पहा, तुम्ही याच्यावर फ्लॅश करू शकतात. हे जे पत्र आहे की महानगरपालिकेने हे PW कडे पाठवलं होतं, याकरता पाठवलं होतं की आम्हाला ना हरकत मिळण्याबाबत ज्यावेळेस ही ना हरकत आमच्याकडे येईल त्यावेळेस आम्ही उचित अशी कारवाई या नामकरणाबद्दल करू. आणि नामकरणाबद्दल आम्ही माहितीचा अधिकार टाकल्यानंतर आम्हाला PW व या इथल्या प्रशासनाला हे पत्र दिलं आहे. कृपया करून सर्व प्रसार माध्यमांनी हे पत्र बघावे, कारण या पत्रामध्ये असं नमूद केलं आहे की सर्वस्व ही मालकी, या रस्त्याची मालकी अप्पाती चौकापासून तर सर्जेपूर या रस्त्याची मालकी ही महानगरपालिकेकडे आहे. परंतु या ठिकाणाचं प्रशासन वेळोवेळी हे सांगत आहे की आमच्याकडे तो डागडुजीसाठी आलेला आहे, हा आमच्याकडे पूर्णतः हस्तांतरित नाही, हा का आमच्या मालकीचा रस्ता नाही. परंतु या ठिकाणी पहा तुम्ही, ह्या मालकीचा रस्ता महानगरपालिकेचा आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी पुन्हा एकदा पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये हे सांगण्यात आलं की जी 2 नंबरची प्रत आहे 4/11/2025 जी 10/11/2025 जे पत्र त्यांना पाठवलं, त्यांनी एवढंच उत्तर दिलं PW या प्रशासनाला की 4/11/2025 जो काय आम्ही उत्तर दिलं आहे तेच उत्तर आम्ही तुम्हाला देखील देत आहोत आणि संघटनेला देखील देत आहोत. आणि आमची एवढी विनंती आहे, आयुक्त साहेब आम्हाला आता म्हटले आहेत या भेटी दौरान की आम्ही 8 दिवसामध्ये तुमचा प्रश्न मार्गी लावू. परंतु आम्ही त्यांना हा इशारा दिला आहे की येत्या 8 दिवसामध्ये जर तुम्ही आमची मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही समाजामध्ये जाऊन त्याचे पत्र काढून प्रत्येक समाजाच्या तरुण पिढीला व वयोवृद्ध पिढीला इथे आणल्याशिवाय राहणार नाही आणि भव्य स्वरूपाचा असा धडक मोर्चा काढणार आहोत. आल्यानंतर आम्हाला वारंवार उडीउडीची उत्तरं देणारी महानगरपालिका आम्हाला दरवेळेस इथं आल्यावर जे काही आमचा उडीउडीच्या उत्तरांमध्ये आम्हाला हे करतात, त्यासाठी आम्ही इथून पुढं आता प्रत्येक गल्लीबोळीत जाऊन आमचा समाज, जो काही समाज आहे, जनजागृती करून त्या समाजाला आत्ताच्या कंडिशनची जी माहिती देऊन त्यांना इथपर्यंत आणण्याचं काम आमचं पुढचं असेल. आणि मोठ्या स्वरूपामध्ये इथं मोर्चा असेल,